अरे नमस्कार मित्रांनो, मी श्लोक फ्रेंडशिवान आपल्या श्लोक फन चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। मी गावाला आलोय आणि हे आमच्या इथे गावाला कार्यक्रम आहे बसक। तर माझं गाव आहे तलवली, तर तलवलीत आलोय आणि कार्यक्रमासाठी मी आलोय। तर कार्यक्रमाचं नाव आहे बसक। तर बसक हा कार्यक्रम रात्री दिवस चालणार आहे आणि तो कसा होतो ते तुम्हाला मी पूर्ण दाखवणार व्हिडिओ मध्ये। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, बसक हा कार्यक्रम 3 वर्षांनी येतो। तर मागच्या 3 वर्षांमध्ये मी व्हिडिओ पण केलेला, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकल। तर हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा। बसक ह्या कार्यक्रमाची माहिती मी देईलच। तर आणि ही माहिती मला जास्त माहित नाही, तर मी विचारू देईल। तर चला, आणि तुम्ही काय माझी व्हिडिओ सोबत राहा। चला, तर आता आपण चाललोय देवघराच्या मागच्या बाजूला। तिथे महाप्रसादची तयारी चालली आहे आणि तिथं मग वाडीतल्या महिला तिथे जेवण बनवतात। कार्यक्रमातलं स्वयंपाक करणं आणि भांडी घासणं हे सगळ्यात अवघड काम आहे। तर ते आता आपण बघायला चाललोय की महिला तिथं काय करतात वगैरे। तर हे मंडप घर आहे, तर इथंच बसक्याचा कार्यक्रम होणार आहे। आणि हे जे घर दिसतंय ना ते देव आहे। तर चला आपण बघूया कसं हे होतं। तर
तुला ते काही या भावकी अक्कड मिळून तुला ते काही कसं घालायचे आहे तुला हे हात द्यायचे सवाय मान्य करून दे भावकीचा सुपर वापर तुला घालून संभाळकर अक्कड भावकी चटल्यापासून आगनवाडी चितवाडी गेलेवाडी अशा भावकी आहे तुझी भावकीला दिवस तुझी रखवाले असू दे आणि आज फक्त तुला ही भाषा आम्ही घालता 3 वर्षात मान्य करून घे काय असं चुक ते माफ कर तुला हात देतात भावकी मान्य करून जागेवाले ते का भावकी आहे काय करतोय भावकी अकडनं मिळून बसं घालताय तुला याद देताय मान्य करून घे अकडनं भावकीला कधी दे नको व्हिडिओ भरायचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे. तो व्हिडिओ कसं भरतात ते सगळं मी दाखवतो. तर चला भावकीची माफ कर अखंड भावकीला दे सुखाच्या महिलांनी लाईन लावा आणि पाया पडून घ्या. तांदूळ टाकून बाकीच्या बाहेर चला. बाकीच्या बाहेर जेवणाची परंगत आता सुरू होते. आता जे पाहुणे लोक आहेत ते जेवतील आता.
जय वनिता वनात फिरता सूर्यास्त प्राप्ती सदा बोले विठ्ठला पदा तो मगा शेषपाशीचा वायदा बोलाची दानात सुमारा हर हर पुंडलिकावले हरी विठ्ठल. ही मांग टाक ही मोठी गोष्ट ही मोठी आहे त्याच्यामध्ये दुसरा कार्यक्रम आता सुरू होतोय. त्याच्यात आपली कुटुंबाची ओळख करून द्यायची. तर आपण तो कार्यक्रम लगेच सुरू झालो. आता तो सुरू झालाय तर आपण त्याला त्या कार्यक्रमाला जाऊ. पुन्हा नवीन माहेर सासर वचने येतात. कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण आज हा शिवण भावकीचा मेळावा आपण आज प्रथमच आयोजित करत आहोत. तरी आयोजन करताना मी आपल्या भावकीतील काही वरिष्ठ आहेत तर त्यांना मी आमंत्रित करतो. त्यांनी लवकरात लवकर इथे स्थानपन्न व्हायचं. अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जी जिवंत उदाहरण देतोय की चंद्रकांत भेकरे नावाचे तिकडचे गृहस्थ आहे. त्यांच्यावर एक संकट आलं होतं. त्या संकटाच्या विधी आपल्या कुलदैवताचं स्मरण केलं. कुलदैवताच्या स्मरणात झाल्याच्या नंतर त्यांच्यावर ते संकट आले होते ते दूर झालं. त्यांच्याच माध्यमातून तिकडे एक आपल्याला माहिती नसेल की पाटपाण्यात भेकरेवाडी आपल्या सालबाईचं तिकडे मंदिर आहे. ही गोष्ट सांगायला आवडेल की बघा आपण जो सोहळा करतोय त्याच्याकडे जी परिस्थिती आहे ती बऱ्याचशी माहिती नसेल ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी एक गोष्ट अनुभवली की मी भेकऱ्यांची जे गेलो आपली जी कुलदैवत आहे तिची स्वरूप एक नागासारखं आहे. आणि आज बघायला मी ते पाटपणा या ठिकाणी जिच्या अंगी जो देव येतो म्हणजे हे येतो त्या तिचं तिचे पण जे स्वरूप असेल ते नागासारखंच असते. आणि तिथं ती नवस जिंकते. अशा पद्धतीची आपल्या एक कुलदैवतीची एक म्हणजे प्रचिती आहे. ही सगळ्यांना ज्ञात असणं गरजेचं आहे. मूळ जे आख्यायिका आहे ती अशी आहे की तळवलीतली इथली माहेरवशीन आपली पाटपाण्यामध्ये दिली होती. आणि त्या पाटपाण्यामध्ये भेकरे कुटुंबियांमध्ये तिला दिली होती. तर त्यांचा वंश वाढत नव्हता. आणि वंश वाढत नसल्या कारणाने तिने तिकडे तिच्या सासरी म्हणजे पाटपाण्यामध्ये आपल्या देवीला म्हणजे सालबाईला तिने नवस केला. तो नवस असा तिने केला की माझ्या कुलदेवते किंवा माझे सालबाई जर माझा वंश वाढला तर मी तुला इथे माझ्या सासरी घेऊन येईन आणि तुझा मोठ्या प्रमाणात उत्सव करेन असं तिने तो नवस केला. आणि तो नवस तिचा फळाला आला. आणि त्यांचं कुटुंब तिला मुलबाळ झालं. तिचं कुटुंब वाढत गेलं. आणि ते वाढता घराकडे सांगितलं. पण आजच्या घडीला त्यांची 200 ते 225 घरं तिथे पाटपाण्यात आहेत. ही आपल्या देवीची कृपा आहे. आणि आता माझी विशेष गीता रघुनाथ शिकवण आणि हा माझा मोठा मुलगा नितीन रघुनाथ शिकवण त्याची विशेष अंजली नितीन शिकवण तिचा मोठा मुलगा वरद नितीन शिकवण आणि छोटी मुलगी वेदश्री नितीन शिकवण हा आता 2 नंबर मुलगा सचिन रघुनाथ शिकवण त्याची विशेष मुद्दा सचिन शिकवण तिची मोठी मुलगी स्नेहा सचिन शिकवण आणि हा छोटा अविनेश सचिन शिकवण आणि माझी धाकटी मुलगी आज जळगावला आहे. ती ब्राह्मण कुटुंबात दिलेली आहे. तिला एक मुलगा आहे आणि जावई अशी आमचं हे फॅमिली कुटुंब आहे. सगळ्या टाळ्या वाजवून स्वागत करा. त्यानंतर संतोष रत्न शिरवण त्याच्यामध्ये एक लग्न होऊन सासरी गेले आणि मुलगा मला वाटतं सुद्धा नाही वाटते. तर अण्णांबद्दल एक शांत स्वभाव कोणाला कधी उलट बोलणं नाही. एकदम शांत पद्धतीने राहणीमान. आज कुठलंही काम सांगा वाडीचं असू दे गावात असो कोणत्याही पद्धतीत आणि लहान मुलांमध्ये मोठे थोर ह्या लोकांबरोबर प्रेमानं राहणारी हे व्यक्तिमत्व आहे.
नमस्कार, माझं नाव स्वप्नील शिगवण, स्वप्नील सुधाकर शिगवण. ओळख सांगायची म्हणलं तर ही माझी आई, हा छोटा भाऊ आणि ही माझी मिसेस आणि हे आमचं एक छोटस बाळ आहे, मुलगी आहे आणि याची मिसेस ही पूजा म्हणून आहे आणि त्यांचं हे एक बाळ आहे. ही आमची समजा हे 5 जणांचं छोटस कुटुंब आहे. त्याचं श्रीधर वसंत शिगवण. श्रीधर धन्यवाद. त्यानंतर आता श्रीधर वसंत शिगवण. श्रीधर बद्दल सांगायचं म्हटलं, ह्यांचं आपली पहिली वाडीची सुरुवात होती त्या ठिकाणी पहिले त्यांचं घर होतं. सगळ्यात आपण द्या. शिगवण भावकीचे सुभेदार म्हणून ज्यांची सुभेदार जबाबदारी पाडली भारतीय सैनिक मध्ये, ते आपल्या परिवाराची ओळख करून देतील. आता नमस्कार. तर मी आज माझ्या परिवाराची ओळख करून देणार आहे. तर हे आहेत माझ्या आजोबांचं नाव आहे शांताराम बुधाची शिगवण आणि हे आहे माझ्या आजीचं नाव आहे सरिता शांताराम शिगवण. माझा लवकर भाऊ आहे, त्याचं नाव आहे लौकिक प्रशांत शिगवण आणि माझ्या पप्पा त्यांचं नाव आहे प्रवीण शांताराम शिगवण आणि काकी सुरेखा प्रशांत शिगवण आणि माझ्या मोठ्या यांचं नाव आहे प्रशांत शांताराम शिगवण. आणि अजून माझे 2 भाऊ आणि माझी मम्मी ते आता परीक्षा म्हणून ते पुण्यात आहेत म्हणून ते येऊन नाही शिकले. आणि माझं नाव आहे श्लोक प्रवीण शिगवण. आम्हाला इथे बोलण्याचा त्रास दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद दादा. त्यानंतर आमचे शांताराम शिगवण आणि आमची आई यांचा सत्कार आमचे वसंत शिगवण हे करतील. तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांचा सत्कार करावा. धन्यवाद. ही माझी धर्मपत्नी, त्याचप्रमाणे माझा मोठा मुलगा आणि मुलांची नातवांची परीक्षा असल्यामुळे काही माझा सुना आणि एक आणि माझा मुलगा इथं उपस्थित राहू शकले नाही. एवढे म्हणून मी माझे धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, माझं नाव विवेक अशोक शिगवण आणि मी माझ्या परिवाराची ओळख करून देतो. हे माझे वडील अशोक रामचंद्र शिगवण, माझा मोठा भाऊ आशिष अशोक शिगवण, हा त्याचा छोटा मुलगा अथर्व आशिष शिगवण. मोठा मुलग्याची परीक्षा असल्यामुळे तुला आलं नाही. आणि हा माझा मुलगा श्रेयांश विवेक शिगवण, ही माझी पत्नी कांचन विवेक शिगवण आणि माझी वहिनी ती पण मुलानिमित्त पुण्यालाच आहे. हे आमचं परिवार आहे. धन्यवाद. त्यानंतर संदीप शिगवण. कुटुंबाची आई इंदिरा शंकर शिगवण, त्याचप्रमाणे हा माझा मुलगा स्वराज संदीप शिगवण, त्याचप्रमाणे माझी पत्नी वैष्णवी संदीप शिगवण, असा आमचा एक छोटासा परिणाम आणि त्याचप्रमाणे सत्कार करून घ्यावा. हा सर्व सत्कार आपल्या तरुण मंडळी मार्फत होत आहे. धन्यवाद. मी माझ्या कुटुंबाची राजी ओळख करून देतो. ही माझी आई आणि आईनंतर तिला मामा 3 भावंड, म्हणजे मी मोठा, माझ्या पाठची एक स्वप्नाली, तिचं सासर मार्गतामाने, तिच्या पाठची शिल्पा, तिचं सासर परचुरी, पण त्या काही कारणास्तव इथे उपस्थित नाही राहिल्या. त्याच्यानंतर ही माझी धर्मपत्नी समीक्षा शैलेश शिगवण. आणि जसे बोलतात ना की रावण 14 वर्षांनी वनवासात नाला, तसा हा मला 14 वर्षांनी श्रवण झाला. श्रवण शिगवण. थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर सत्कार संदीप शिगवण जातील. सुजाता शिगवण यांचा सत्कार संदीप शिगवण जातील, तर त्यांनी सत्कार स्वीकार केला.
त्यांचे मुलगा तुकाराम हरी शिगवण आणि त्यांचा मुलगा मी केतन शिगवण. यांना 2 मुलं आहेत. त्याच्यापैकी मी केतन शिगवण, माझी बहीण वैशाली शिगवण आज संध्याकाळी येईलच ती, आणि माझी पत्नी आता काही कारणास्तव ती येऊ शकत नाही. तिचं नाव पूनम शिगवण, त्यांचा छोटा चिरंजीव शिवान शिगवण. याला आता 1.5 वर्ष झाले आता. आणि पुढचा सन्मान होणार आहे तो बाबू लक्ष्मण शिगवण आणि फॅमिली. मी सर्व जीवन भावकीचे आभार व्यक्त करतो. त्यांची ओळख तर करून दिली. त्याच्याबरोबर त्यांचे 2 मुलगी आहेत. एक माया शिगवण, मग तिचं लग्न झालं, आणि एक छाया शिगवण मुंबईला. ते 4 जणांचं कुटुंब आहे. त्याच्यानंतर बाळू बुधाची शिगवण, ऑल फॅमिली. बाळू बुधाची शिगवण चालेल. माझ्या पप्पांचं नाव आहे उषा काजीवंडी, माझ्या मम्मीचं नाव आहे तुषार शिखर, माझ्या बहिणीचं नाव आहे सान्वी आणि माझं नाव आहे. बघा आज सांगायला आवडेल. बघा आज मुंबईत जातात, पण त्यानिमित्त आपल्या गावच्या मंडळींबरोबर संवाद साधायची ही संधी आपण आणून आई शिकवण आहेत का? असं इकडे काढलो. राजेश्री आमच्या शिगवण आणि फॅमिली. धन्यवाद. या पटापट जरा मागे येते. त्याच्यानंतर सन्मान होणार आहे रत्न शिगवण. त्याच्यानंतर गणपत पांडुरंग शिगवण. गणपत पांडुरंग शिगवण यांचा सन्मान होतोय. सगळ्यांनी माझे लहान भाऊ आता आला होता, काही घरी होते म्हणून. त्याचं नाव श्रीपत पांडुरंग शिगवण. ही श्रीपत पत्नी सुप्रिया श्रीपत शिगवण
त्याच्यानंतर ही माझी मोठी भाऊजी आहे, मोठ्या मुलाची बायको रेश्मा रघुनाथ शिगवण. आणि तिकडे जी आहे ती माझी सून म्हणजे मोठा जो भाऊ त्याची सून म्हणजे रेश्मा रघुनाथ शिगवण यांची ती सून आहे. त्याच्यानंतर पुढे सन्मान आहे संजय बाळकृष्ण शिगवण. संजय दादा पार्वतीशंकर शिगवण. सगळ्यांच्या परिचय तुम्हाला गावात त्यांना कोणी ओळखत नसेल असं एकही व्यक्ती नसेल की गावात त्यांना कोणी ओळखत नाही. सगळ्यांच्या मदतीला त्वरित धावून जाणार आहे. कोणाला वरती आर्थिक संकट आलं किरकोळ अगदी 400-500 रुपयाची जरी लागली तर सहजपणे अगदी कोणाला कधीही काढून देणारे असे व्यक्तिमत्व आहे. विजय बाळकृष्ण शिगवण आपण एकमेकाला ओळखत नाही. आज सगळ्यांची ओळख व्हावी कारण तुम्ही येता 2 दिवसासाठी तिकडे येता नंतर निघून जाता पण आज आपले कुटुंबात आपण आज एकत्र आलो सगळ्यांची ओळख व्हावी. आज एक म्हणजे तुमच्यासाठी म्हणजे खास करून तुम्ही कारण शिगरवाडीत तुम्ही म्हणतात ना आम्ही त्यांना ओळखतो पण आज तुमची आमची काही ओळख होत नाही. प्रत्येक मुलांची ओळख होते आज त्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांची ओळख होते तुम्ही सगळ्यांची ओळख करून आज तुम्ही बघितलं असेल की बाकी सगळ्यांची ओळख तर झाली आहे. आज बहुतेक जण तुम्हाला पण कळत असेल कोण कुठं राहतो काय करतो वगैरे. त्यानंतर वसंत धोंडू शिगवण सत्ता प्रवीण शिगवण. फोटो घेऊ दे फोटो घेऊ दे. माझं नाव शर्मिला भट आणि एक माझी मावशी आहे ती सातारला आहे आता. तिचं नाव आहे सुहानी सुजन सांगळे आणि तिला 2 मुलं आहेत आणि मी माझ्या मम्मीची आहे आणि हा असा आमचा छोटासा परिवार आहे. बाबू थांब जरा मला पण बाबू शिगवण यांचं नाव सागर शिगवण यांचे चिरंजीव इकडे बघा आपला टाइम झाला. मला वाटतं मी झालेलं जवळजवळ 20 वर्ष झाली आणि 20-22 वर्षांमध्ये असा कार्यक्रम ओळखीचा कार्यक्रम आपल्या थांब तसे किती 5 वाजले जाऊ थांब 5:15 चलो हा कार्यक्रम होता. तरुण मंडळी आहे मी सगळ्यांच्या नावाचं नाही घेत पण जो ग्रुप आहे त्या ग्रुपने हा कार्यक्रमासाठी आता जो आपला कार्यक्रम झाला त्याच्यासाठी स्नेह मेळाव्यासाठी खास त्यांनी स्वतःहून खर्च केलेला आहे आणि स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे. आपल्याला माहिती एक प्रामुख्याने नाणे केतनचे घेत त्याचबरोबर असलेला सगळा जो ग्रुप आहे त्यासाठी त्या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. आर्थिक सहकार्य असेल किंवा प्रत्यक्ष सहकार्य असेल वेळ दिला असेल अशा सर्वप्रकारचं सहकार्य त्यांनी केलेलं आहे. मी त्या सगळ्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. एकदा टाळ्या वाजल्या. सत्कार समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आणि कुटुंबाची ओळख करण्याचा पण कार्यक्रम संपलेला आहे. मी ड्युट्या नाचवण्याचा कार्यक्रम आहे तो आपण बघूच रात्री येतो. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही परत चाललोय त्या कार्यक्रमला. तर आता गोंधळाचा आणि ड्युट्या फिरवायचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि आता सगळे देव बाहेर पडणार आहेत. तर चला आपण आता ते बघायला जाऊ. तर या
गोंधळाला बांधायची तयारी चालली आहे. रुको 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 देखील जय सलबाई माते की जय सलबाई माते की जय सलबाई मातेचा जय हो सलबाई मातेचा जय हो आई सलबाई माते की जय आई सलबाईचं आगमन होतंय. थोड्याच वेळात सालबाईच्या मांडावरती स्थापना होते. सगळ्या भक्तजनांना विनंती आहे की कृपया शांततेचं सहकार्य करा. पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत शांततेचं सहकार्य करा. कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसाद
मला आता पाणी वाढायचं काम भेटलेलं तर मी आता पाणी वाढतोय तर चला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला त्यांचं हिंदवी स्वराज्य या ठिकाणी उभं केलं त्यावेळेला छत्रपतींच्या बाजूने लढणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या संख्येपेक्षा दुपटीने जास्त संख्या या औरंगजेबाच्या बाजूने छत्रपतींच्या विरोधामध्ये लढत होती. आदिलशहाच्या बाजूने छत्रपतींच्या विरोधामध्ये लढत होती. निजामशहाच्या बाजूने छत्रपतींच्या विरोधामध्ये लढत होती. मुळामध्ये अनेक सण अनेक उत्सव हे आमच्या धर्मामध्ये आमच्या पूर्वजांनी निर्माण केले. हे कशासाठी केले? त्यांना काही वेळ नव्हता, त्यावेळेच्या लोकांना काही वेळ नव्हता किंवा काही हे असं काही नाही. आपला धर्म हा जगातला सगळ्यात आध्यात्मिक धर्म आहे. हिंदू धर्म हा जगातला सगळ्यात विज्ञानावरती आधारित असलेला धर्म आहे.
हिंदू धर्मामध्ये, आमच्या धर्मामध्ये सायन्सचा, विज्ञानाचा जेवढा अभ्यास केला गेलेला आहे एवढा जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये केला गेलेला नाही. लोकांचा देवावरती विश्वास बसला पाहिजे. परमेश्वर सगळीकडे आहे, देव सगळीकडे आहे असं सांगितलं जातं. सर्व देव नमस्कार केशवम प्रचिती. कुठल्याही देवाची उपासना केली तरी जायचं ठिकाण एकच आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचवणारी रूप वेगवेगळी. हिंदू धर्मासाठी जगावं कसं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि हिंदू धर्मासाठी मरावं कसं हे आम्हाला संभाजी राजांनी शिकवलं. आपल्या सगळ्यांना हात जोडून प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम. तर आता रात्रीचे 1 वाजलाय आणि आता कार्यक्रम सीधाच 4ला सुरू होणार आहे. तर तोपर्यंत मग आम्ही सिक्युरिटी केली. तिथं थंडी आहे ना भरपूर, त्यासाठी सिक्युरिटी चालतोय आम्ही. तुला कार्यक्रम दिवसभरात कसा वाटला? एकदम मस्त वाटला. ठीक आहे. तर बस्केटचा गोंधळाचा कार्यक्रम संपलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.